नमस्कार मैत्रिणींनो, आज सकाळच्या वेळेमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ बनवायला स्टार्ट करणार होते का माझी थोडी मशीन खालून टाका थोडा लूज देत होती, तर मी म्हणलं एक वेळेस थोडंसं चेक करून घ्यावं. हे खालच्या साईडला खूप जास्त असं आपण मशीन वापरून बाकी कुठं जास्त गर्दा होत नाही, तर टेन्शन खालीच तेवढा होतो याच्यामध्ये. मी वर्षभर झालेले आहे हे गर्दा काढले नाही, तसेच 4 महिन्याला 6 महिन्याला असं क्लीन करायला पाहिजे. खूप घाई राहते कारण हे काही मला का बघणं होत नाही. आणि ते नॉर्मली जे खालच्या साईडला जे कचरा पडलेला असते ते काढून घेते. दोऱ्याचं सगळं बारीक बारीक भुस्सा पडलेला असतं. तर आता हे मी नट वगैरे काढून त्याच्यातला हे दात्रीच्या बेसमधला वगैरे काढून घेतला. ते पूर्ण क्लीन करून पूर्ण प्रॉपर सगळं काढून घेतलं व्यवस्थितपणे. बघू शकता किती घाण निघते. आणि तिकडल्या साईडला दोरा पण होता. दोरा पण थोडा असंच तुटलेला किंवा अटकून किंवा बॉबिन संपत असले त्या टायमाला एकदम सुटून त्याच्यामध्ये अटकतो. बॉबिन संपायच्या वेळेमध्ये अटकू शकतो तसा. तर अशा प्रकारे हे धागा तिकडला अटकवलेला पण काढलेला आहे. जेवढं होईल तेवढं मी मशीनी घरीच रिपेअर करायचा प्रयत्न करते. खूप जास्त काही असेल तरच मी बाहेर हे नेते किंवा बोलवून घेते मी. थंडी खूप जास्त राहते, काम जास्त होत नाही, दिवस लहान आहे. ह्या दिवसामध्ये मी 2 दिवस याच्यामध्ये ॲड केलेला आहे. एका दिवसामध्ये भरपूर काही होतं, पण क्लायंटचे फोन येतात, कोणी क्लायंट आलेले असतात, एवढं मोबाईल तिथे लावायला नाही चालत. मोबाईल आपल्याला काम पण करावं लागतं. मोबाईलमध्ये डिझाईन टाकलेले असतात व्हॉट्सअपला, तर डिझाईन चेक करावं लागतं. कस्टमर आले की त्यांचे हिसाब करावं लागतं. सर्व मोबाईलवरच असतं. त्याच्यामुळं हे मोबाईल तेवढं जास्त काय मला लावणं होत नाही. तरी मी जेवढा होईल तेवढा प्रयत्न करते का मोबाईल. परंतु हे कोणी कस्टमर वगैरे आलं का लावणं होत नाही. तरी मी आता जेवढं होईल तेवढं व्हिडिओ जास्त करत जाते. व्हिडिओला तुम्ही कमेंट करत जा. आणि व्हिडिओ असा काय तुम्हाला बघायला आवडेल किंवा काय कटिंग आवडेल किंवा लाँग व्हिडिओ आवडतील असेच माझे डेली रुटीनचे कमेंट केलं का आम्हाला पण इंटरेस्ट येतो तर कशा प्रकारे व्हिडिओ बनवायला पाहिजे. तर हे सर्व आता हे पूर्ण घाण झालेली आहे हे काढून त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं होईल तेवढं क्लीन करून मधलं जेवढं आहे तेवढं प्रॉपर पूर्ण काढून घेतलेलं आहे. ह्याच्या खाली ऑइल 6 महिन्याला एकदा किंवा 4 महिन्याला एकदा आपण चेंज केलं तरी चालतं. चेंज म्हटलं तर ते ब्लॅक कलरचं होतं, आपलं व्हाईट पूर्ण ऑइल असतं, त्याच्या खाली ब्लॅक कलरचं जेव्हा झालं तेव्हा काढायचं. मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ऑइल कशा प्रकारे चेंज करायचं होतं ते टाकलेलं होतं. आता हे पूर्ण घाण खालच्या साईडचं आता हे पूर्ण इथलं निघलेलं आहे. आता एकदम खालच्या साईडला असते ते खूप जास्त असतं, ते तुम्हाला काढल्यावर दाखवते. आता अशा प्रकारे खाली पडलेलं असतं, तिथं मोकळे एक गॅप असतं त्याच्यामध्ये पडलेलं असते. हे बघा इथे हे खालच्या साईडला जे आहे ना, हे खालच्या साईडला पूर्ण आपलं जे वापरून आपलं जे पण दोरा आहे ते पडते. हे बघा त्याच्या खाली ऑइलिंग आपण वरून टाकलेलं, आपण ऑइल केलेलं नाही काय नाही, ते ऑइलिंग पूर्ण त्याच्यामध्ये बराबर खाली उतरून सर्व जागी सप्लाय होतं. तर आता ते ऑइलिंग पण पूर्ण जागी असं जाऊन हे बघा हे धागाच्या किती कचरा निघलेला आहे, पूर्ण दोऱ्याचाच आहे, कपड्याचाच एवढा पूर्ण त्याच्यातून अशा प्रकारे काढून घेतलेला आहे. तसा खालचा कचरा मी काढून घेत राहते थोडा जेव्हा हात गेला बॉबिनला थोडासा घाण वाटत असेल त्यावेळेस मी लगेच काढून घेते.
पण यावेळेस आहे ना, हे सीझनमुळे मला वेळच भेटत नव्हता. 4 ते 5 महिने असंच क्लासची मुली येतात, क्लासच्या मुलींचा क्लास घेतलं, नंतर मग थोडंसं आपलं कटिंग स्टिचिंग त्याच्यातच दिवस जातं. रोज कोण्या ना कोण्या कस्टमरचं द्यायचंच राहतं, त्याच्याने एवढं काही करणं होतच नाही. तरी पण मी आज हे एवढे आवरून 2 ब्लाउजेस कटिंग केले, 2 ब्लाउजेस कटिंग केले, भाऊजाईनं स्टिच केले. दुसरे एक आहेत आपले कारागीर, त्यांनी येऊन स्टिच केले. लास्टला मी ते पण दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघत जा. याच्यामध्ये काही व्हिडिओ दाखवता तुम्हाला काही टिप्स पण बघायला मिळतील. अशा प्रकारे आता तुम्ही मशीन पण असंच पाहून कशा प्रकारे मशीन क्लीन केलेली आहे ते पाहून मशीन पण करू शकता तुम्ही. एवढं घाण निघलेलं आहे. त्याच्यानंतर मी दुसरा एक कापड घेऊन पुन्हा नंतर क्लीन करून घेतलेला आहे. तरी आता मी एवढाच व्हिडिओ ह्याचा केलेला होता. बाकी आपल्या इथं प्लेट्स वगैरे लावून कसं फिट करायचं आहे ते याच्यात दाखवलं. बाकी मग नंतर मी बाकीचं राहिलेलं क्लीन करून घेतलं होतं, लॉंग व्हिडिओ होते म्हणून. आता हे 4 टक्स कटोरीचे ब्लाउजेस होते. कटोरीचे ब्लाऊज मी कट केलेले आहेत, 2 आहे टोटल. यांचे 4 ब्लाउजेस आहेत. 4 ब्लाऊजमधले 2 अस्तरचे आहेत, 2 साधे आहेत. तर हे 2 मी अस्तरीचे एकाच वेळेस ठेवून कट करून घेतलेले आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक. याची पेपर कटिंग माझ्या डेलीचे कस्टमर आहेत म्हटलं तर ह्यांचे काही ब्लाऊज गेले का महिन्याला 2 महिन्याला यांचे ब्लाउजेस असतात आणि मी ते पेपर कटिंग सांभाळून ठेवते. तिकडे पाठीमागं माझी मोठी ताई बसलेली आहे. मोठी ताई थोडंसं इकडे आलेली आहे. आता इकडं रूम घेऊन तिला राहायचं आहे असं म्हणते. तरी पाहूया काय होतं त्याचं. लेकरांची शाळा आहे आता सध्या तिकडं पण आहे, तिचं शॉप आहे, भरपूर काही आहे. थोडंसं तिकडं व्यवस्थित वातावरण नाही आहे लेकरांसाठी. हे 2 मी पेपर कटिंग असल्यामुळे मला इझी जातं कट करायला. हे मी लवकरात लवकर कटिंग हे करून घेतले. ती माझी नवीन मशीन आहे तिकडली. भाऊजाई याच्यावरला सिंपल ब्लाऊज स्टिच करत आहे वरच्या साईडला. मी एवढं झाल्याच्या नंतर मग सकाळच्या वेळेस होतं ते आंघोळीच्या आधी केलेला. हे नंतर मशीन वगैरे साफ केली. ही मशीन वगैरे साफ करून ती कटिंग करून मग मी आंघोळीला गेलेली होते. सकाळी वेळ होऊ लागला, कटिंग करून त्यांना दिले तर ते स्टिच करतात म्हणून कटिंग करून दिले. हे नंतरचा व्हिडिओ आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे ब्लाऊज 3 साधे होते बिना अस्तरचे. तर हे पण मी कट करून घेतलेले आहेत. ह्याची डायरेक्टच मी माप टाकून कट केलेलं आहे. नॉर्मल आहेत 4 टक्सचे. तीन ब्लाऊज एकत्रच कट केलेले आहेत. आता फ्रंट साईडचा आपल्याला ह्याच्यामध्ये अजून भाग काढायचा आहे, स्लीव्सचा काढायचा आहे. स्लीव्समध्ये भरपूर जॉईंट आलेला आहे. स्लीव्समध्ये लॉंग आहेत यांचे स्लीव्स आणि परत हाईट पण जास्त आहे. तर ह्यांची आपल्याला कटिंग करता वेळेस थोडंसं जॉईंट आहे म्हणून मी फक्त हलकासा एक आकार दिला आणि कट करून घेतला. बाकी मग प्रॉपर आकार जॉईंट्स मारल्यानं आकार दिला आहे. जॉईंट्स मारल्यानं आकार जर दिला ना व्यवस्थित येतं. जर आपण आधी आकार दिला नंतर जॉईंट मारलं तर थोडंसं खालीवरी होतं. त्याच्यासाठी नंतर आपण लास्टला ह्याचे
जॉईंट मारल्यानं शेप टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला येतं. आता याची हाईट वगैरे सर्व घेऊन मी नंतर याची क्रॉसपट्टी वगैरे काढून आपलं जे पण आहे ते कट करता येतं म्हणून हे अशा प्रकारे ह्याचं हे घेतलेलं आहे मेजरमेंट. हे मेजरमेंट घेता वेळेस खूप कन्फ्यूज होत होतं. माप मोठा आहे, बाया दुसरीकडे शिवून आणतात आणि त्याची कशी आहे फिटिंग नाही चेक करत, काय नाही, परत अजून आपल्याला प्रॉब्लेम होतो. आता मी याच्यामध्ये बगलचा माप वगैरे चेक करत होते तर बगलचा माप मोठा होता, गळ्यापासला माप छोटा होता. परत आपण ॲडजस्ट करायला आपल्या हिशोबाने जे मी कटिंग करते त्या हिशोबानं जर कटिंग करून आपण स्टिच केला तर परत त्या क्लायंटची त्यांनी म्हणतात माझं ह्याच ब्लाऊजाबरोबर असं झालं पाहिजे. तर आपल्याला आपण जे नाही करत ना ते पण आपल्याला करावं लागतं याच्यामध्ये. आता ते सर्व मोजायची गरजच नाही आहे, किती आहे काय नाही, बगलचा भाग वगैरे. जसा आपला आरमोलचा भाग जे बसतो ते आरमोलच्या भागाच्या हिशोबानं आपला असतं, पण यांचा आरमोलचा भाग खूप मोठा काढलेला होता. आणि परत ह्याची गळ्याच्या साईडने हाईट कमी होती. मग हे खालीच्या साईडला जे बगलच्या साईडनं आहे ना ब्लाऊज खाली उतरतं कमरेच्या साईडनं. पण हे जसं ह्यांना माहिती नसतं ते बाया सेम असे शिवून द्या असे, त्याच्यासाठी मग आपल्याला कट करता स्टिच करताच आपल्याला प्रॉब्लेम होतं. तरी पण हे ब्लाऊज मी जसं ठीक वाटेल तसं ॲडजस्ट केले. नंतर हे बघा मी आता हे चेक करत होते, बगलचा भाग वगैरे खूप मोठा होता. आता क्रॉसपट्टी मी त्याच्यात काढणार होते पण क्रॉसपट्टीचं राहिलेलाच आहे. आता तिथे माझी भाऊजाई तिथे स्टिचिंगला बसलेली आहे. बॅक साईडला जी आहे ती मी सलवार वगैरे कट करून शिवत होते. अर्धी स्टिच केली, जास्त झालंच नाही. मग ह्यांना कटिंग नव्हती तर मी कटिंग करून ह्यांना द्यायला कटिंगला बसले. तिने तिकडे साधा एक ब्लाऊज घेऊन बसलेली आहे. ते बघा हे बगलचा जे भाग आहे ना खूप जास्त आहे, तेच मी चेक करत होते. क्रॉसपट्टीचा आकार दिलेला मी खाली सोडून दिला. क्रॉसपट्टी आता मला नंतर रिपीट मी चेक करत होते का मला ते काय कन्फ्युजन होत होतं. मग मी म्हटलं जाऊ दे, आपण आता फक्त वरचा भाग काढून घ्यावा, क्रॉसपट्टीचा आपण नंतर काढून घ्यावा. चेक केला, मग नंतर क्रॉसपट्टीचा भागच नंतर काढून घेतला लास्टला. हे बघा हे भाग जे आहे ना ते खूप मोठा होता त्यांचा, गळ्याच्या साईडने कमी, निकडल्या साईडने जास्त. लास्टला त्यांच्या ब्लाऊजचाच माप घेऊन मी इकडे करून घेतलेला आहे. राहिला आता क्रॉसपट्टीचा माप. क्रॉसपट्टी आपल्याला तिकडल्या साईडने नंतर काढायची आहे. हे बघा बगलचा माप पण खूप जास्त मोठा होता. बगलचा आपल्याला आपल्या आकारापेक्षा खाली होता म्हणून मग तिथे पण मार्किंग केले. तर लगेच क्लायंट आले होते. क्लायंट आले थ्रेडिंगसाठी, तर मी त्यांना म्हणले होते बसा. आता ते ब्लाऊज कट करता करता त्याचे स्लीव्ज राहिलेले आहेत, ते आता फ्रंट साईड रेडी केला, त्याचा कटिंग केला, बॅक साईड कटिंग झाला, ते 2 कटिंग केले. आता स्लीव्ज कट करायचे आहेत. तिकडल्यानंतर हे कस्टमर आले तेव्हा हे ताई पण आल्या होत्या. खालच्या साईडला माझी बहीण आज कटिंग लगेच ताई कटिंग करायला बसल्या. ह्या ताईला मी ब्लाऊज जे कट करून ठेवलेले आहेत आलं की त्यांना एक अस्तरचं ब्लाऊज दिले होते. त्यांनी एक अस्तरचं ब्लाऊज स्टिच केले आणि एक साधा ब्लाऊज 4 वाजता आलेले आहे. 4 वाजता येऊन 6 वाजेपर्यंत त्यांनी जेवढं होईल तेवढं करून जातो म्हणल्या. तर एक अस्तरचं तर पूर्ण कंप्लीट झाला होता. जे साधा आहे आता मी कटिंग करायला जे ठेवलेला होता त्याच्यातला त्यांनी एक केलेला आहे, ते पण अर्धा झालेला आहे. आता इकडे माझी भाऊजाईचं ते कटोरीचं टक्स वगैरे आला की नाही त्यांनी पण विचारत होत्या. असं आपल्याला सर्व जागी लक्ष देत आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. आपण जास्त लोड आपल्याला होत नाही एकटीनं. आता 2 कारागीर आहेत माझ्याजवळ ठेवलेले. कारागीर म्हणले तर ते एक आहेत, त्यांनी साड्या पिको फॉल पण त्यांनीच करतात. आणि इकडे ही माझी भाऊजाई, तिने कधी साड्या पिको फॉल जर अर्जंट असलं तर कधी त्यांनी हे दोघं मिळून पिको फॉल. इकडं आहे माझ्याकडे मशीन, त्यांच्याकडे घरी पण आहे, त्यांनी घरी करतात, इने इकडे करते. ब्लाउजेस करतात, परत काही कटिंग वगैरे करून देते. ड्रेसेस त्यांना जमत नाहीत तेवढे ड्रेसेस मलाच करावं लागतात.
ड्रेस आणि डिझाईनचे काही गळे असेल तर ते पण मलाच करावं लागतील. असे काही नॉर्मल राऊंड गळे आहेत ते मी देते त्यांना. ते राऊंड गळे वगैरे असेल ते दिले ना त्यांना नॉर्मली जे पण आहे त्यांना जे छाटायचं आहे जे एक्स्ट्रा आहे ते पण मी दाखवते. आता हे थ्रेडिंगसाठी मध्ये असे काही क्लायंट आले का त्यांचे थ्रेडिंग करून देते. तसं आपल्याजवळ आपल्याला हे नाही आहे, पूर्ण सेटअप नाही आहे. सेटअप असला तर आपल्याला व्यवस्थित अजून ठीक झाला असता. तर मी पार्लरचा बोर्ड नाही लावलेला आहे, पार्लरचं पूर्ण झालेलं आहे. परंतु आपल्याला जागा पण ॲडजस्ट नाही आहे. आता माझे 2च रूम आहे. 2 रूममध्ये एका रूममध्ये मी शिलाई वगैरे करते आणि मधल्या रूममध्ये आपलं स्वयंपाकाचं आणि पूर्ण आपलं रूमचं पसार आहे. एवढ्यामध्येच मी काय आहे ते ॲडजस्ट करते. बाकीचं मला संध्याकाळी घ्यायचं होतं. आता ते संध्याकाळी काही घेणं झालं नाही. जे 4 ब्लाउजेस त्यांनी कट करून दिले ते 4 ब्लाउजेस त्यांचे झाले. 2 अस्तरचे 2 साधे. हे लास्टला हे क्लायंटचं रात्री मग मी केलेलं आहे. रात्री त्यांना कटिंग वगैरे करून दिल्याने त्यांचं शिवून झाल्याच्यानंतर ते गेले, स्वयंपाक वगैरे करून बसले. हे सकाळचा परत व्हिडिओ केलेला आहे. हे परत सकाळी आंघोळ केल्या लगेच बसले मी पूजा वगैरे करून. तर हे ब्लाऊज रेडी झाल्या क्लायंट आले होते. हे 2 दिवसाचा व्हिडिओ आहे पूर्ण. तर हे वर्कचं ब्लाऊज होतं त्यांचं रेडीमेडच आलेलं. तर ते क्लायंट आल्यावरती क्लायंट थांबवले म्हणून मी म्हणलं हे मला थोडंसं व्हिडिओ घेऊ द्या. तर हे आहे कटोरीचं ब्लाऊज, नॉर्मल राऊंड नेक आहे. अशा प्रकारे हे एक केलेलं आहे. परत अजून दुसरे क्लायंट आले होते, त्या कस्टमरचे पण राहिले ते हे आंघोळीच्या आधी. सगळं समजा जसं आपल्याला ॲडजस्ट झालं तसं सेट करू हे क्लायंट आले होते. ह्या क्लायंटला पण हे ब्लाउजेस वगैरे दिले. त्यांचे 4 ब्लाउजेस होते. अशा प्रकारे हे त्यांचे ब्लाउजेस पूर्ण मी आधीच त्या दिवशी दाखवलेले आहे. भाऊजाईनं 2 केलेले आहेत, मी 2 केलेले आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये. ते क्लायंट आलेले नव्हते तर ते आता आज आलेले आहेत. आता त्यांचं मेजरमेंटचं दिसलं नव्हतं, मेजरमेंटचं आहे पिशवीमध्ये. बाकी अजून काय आहे का त्यांचं चेक करत होते. अशा प्रकारे व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. तर असे काही तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर हे याच्यामध्ये आता क्लायंटने आपल्याला शिलाई त्यांची स्टिचिंग जेवढी झालेली आहे ते दिलेली आहे. तुम्हाला दाखवते पैसे. हे बघा अशा प्रकारे.